स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. आजची रेसिपी ना तुम्हाला भरलेले वांगी करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. इकडे वांगे घेतलेले पावशेर, 1 वाटी शेंगदाण्याचं कूट आहे, आणि इथं चटणी, मसाला, धनेपूड, हळद, हिंग असं घेतलेलं आहे. खोबरं आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, लसूण आहे आणि जिरे आहे. हे सगळं आहे ना मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे. आणि हे वांगे आहेत ना असे मधून कट करणार आहे, आणि त्यांचे हे काटे, इकडच्या दांड्या वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत. काटे वगैरे सगळे काढून घेतले. काही जण म्हणतात तर काटे राहिले तर चांगलं लागतं, पण एखाद्या वेळेस घशात अटकू शकतं ना, त्याच्यामुळे हे बघा सगळ्या बाजूने काढून घेतलेले असे करून घ्यायचे. आणि इथं मध्ये कट करून घ्यायचा. असे कट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे. आणि सगळा मसाला तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा असा वाटून घेतलेला आहे मसाला, आणि त्याच्यातच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मसाल्यामध्ये, आणि थोडस तेल पण टाकायचंय. नंतर वापरणारच तेल पण आता आपण टाकून घ्यायचं. हे बघा, असा मसाला तयार करून घेतलेला आहे. आणि हे वांगे ना मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. आता भरून घेते सगळे वांगे अशा पद्धतीने. या पद्धतीने करून बघा माझ्या पद्धतीने, आणि मला सांगा. हे बघा, इथं शेगडीवर कुकर ठेवलेला आहे, आणि कुकर मध्येच करणार आहे मी वांग्याची भाजी. तेल टाकून घेते आता. तेल तापल्यावर जिरं टाकणार. हे बघा, जिरं चांगलं हे फुटतंय. आता नाही, आपण असे भरून घेतलेले वांगे हे सगळे याच्यामध्ये ठेवते. सगळी थोडी कमी करून घेते आणि असे एक एक वांगे असे ठेवते. म्हणजे असे चांगले कलसून घ्यायचे, आणि उरलेला मसाला आहे ना तो पण टाकून द्यायचा. चांगलं कलसून घ्यायचं, आणि अगदी 2 मिनिटासाठी असं झाकण ठेवून द्यायचं. हे बघा, मसाला चांगला तळला गेलेला आहे, आणि मिक्सर मध्ये मसाला काढलेला तर त्याच्यातच पाणी टाकून घेणार. तुम्हाला कसं पातळ पाहिजे का हे पाहिजे घट्ट पाहिजे त्याच्यानुसार पाणी टाकायचं. मी फक्त एवढ्याच पाण्यामध्ये शिजवणार आहे. वरून कोथिंबीर टाकणार आहे, आणि मग झाल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि कमी शेगडीवर आहे ना, कमी शेगडीवर झाकण लावून घेणार आहे, आणि फक्त एकच शिट्टी होऊ द्यायची, नाही तर जास्त शिजल्यावर चांगल्या नाही लागणार. झाली आपली वांग्याची भाजी तयार. हे बघा, तुम्ही पण करून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा. एकदम एकच शिट्टी घेतलेली कुकर मध्ये, असं झंझट नाही काही नाही. पूजा करून घेतलेली. आज अष्टमी पण आहे आणि मंगळवार पण आहे ना.
आपण कुठे आलेलो आहे आता? स्वामी समर्थांच्या केंद्रात उद्यापासून गुरुपौर्णिमेनिमित्त पारायण होणार आहे गुरुचरित्र. त्याच्यामुळे जागा सांभाळायला केंद्रात आलेलो आहे बघा. हे बघा अशा जागा सांभाळलेल्या आहेत सगळ्यांनी पाठ मांडून घेतलेले आहेत. दर्शन घेऊ स्वामी समर्थ महाराजांचे. दुर्गा सप्तशतीच्या पाठाला जायचं आहे ना एकविरा देवीच्या मंदिरात, त्याच्यामुळे महाराजांचा मुजरा करायला केंद्रात आली आणि उद्यासाठी पाठ ठेवायला आलेली इथं केंद्रात महाराजांचा. हे बघा एकविरा देवीच्या परिसरात आलेलं आहे. किती गर्दी बघा, किती महिला आलेल्या आहेत. पाहू शकता तर सुद्धा खूपच गर्दी आहे. त्याच्यानंतर पाठाला दिसणार आहेत. नमो देवी ओम काली काली स्वाहा नमो देवी नमो नमः ओम काली काली स्वाहा जय जय विष्णुनारायण कृष्णारूप्यास्य नमो देवी ओम काली काली स्वाहा नमो देवी ओम काली काली स्वाहा नमो देवी नमो नमः ओम काली काली स्वाहा जय जय विष्णुनारायण कृष्णारूप्यास्य नमो देवी ओम काली काली स्वाहा.